ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. श्री गणेशाय नमः. श्री गणेश गीता अध्याय पहिला. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे महात्मा शौनकाने प्रश्न केल्यावरून तो सूत ऋषी व्यासांच्या मुखातून श्रवण केलेली गीता सांगता झाला. सूत म्हणाले, 18 पुराणांमध्ये तू सांगितलेले अमृत मी प्राशन केले. त्याच्याहून मधुर तर असे उत्तम अमृत प्राशन करण्याची माझी इच्छा आहे. ज्याच्या योगाने पुरुष अमृतमय होऊन ब्रह्मस्वरूपी अमृतापर्यंत जातो ते योगामृत हे महाभागा कृपा करून मला सांगा. तेव्हा व्यास म्हणाले, हे सुता, पूर्वी असाच प्रश्न करणाऱ्या वरेण्य राजाला गजाननाने जी गीता सांगितली ती योगमार्ग प्रकाशित करणारी गीता मी तुला आता सांगतो, ती ऐक. वरेण्य म्हणाला, हे विघ्नेश्वरा, सामर्थ्य संपन्ना महाबाहू, सर्व विद्या उत्तम प्रकारे जाणणाऱ्या, सर्व शास्त्रांच्या अर्थाचे तत्व जाणणाऱ्या, मला योग सांगण्याला तू योग्य आहेस. श्री गजानन म्हणाला, हे राजन, माझ्या अनुग्रहामुळे तुझी बुद्धी योग्य मार्गाला लागली. राजा, भोगामृतरूपी गीता मी तुला सांगतो ती श्रवण कर. कोणत्याही वस्तूशी योग होणे याला योग म्हणत नाहीत. संपत्तीशी योग होणे याला योग म्हणत नाहीत. विषयांशी योग होणे याला योग म्हणत नाहीत. इंद्रियांशी योग होणे याला सुद्धा योग म्हणत नाहीत. हे राजा, माता पिता इत्यादिकांशी योग होणे हा सुद्धा योग नव्हे. पुत्र बंधू इत्यादिकांशी योग होणे हाही योग नव्हे. अष्टसिद्धींशी योग होणे हा सुद्धा योग नव्हे. जगामध्ये अलौकिक अशा स्वरूपाच्या स्त्रीशी योग होणे हाही योग नव्हे. राज्ययोग हा योग नव्हे. हत्ती किंवा अश्व यांचा योग हा योग नव्हे. योगप्राप्ती इच्छिणाराला इंद्रपदाचा योग हा योग देखील प्रिय नाही. सत्यलोकाची प्राप्ती होणे हा देखील योग नाही असे मी समजतो. शिवपद किंवा विष्णुपद यांची प्राप्ती होणे हा योग नव्हे. हे राजन, सूर्यत्व, चंद्रत्व, कुबेरत्व, वायुत्व, अग्नित्व, अमरत्व, यमत्व, वरुणत्व, नैऋत्य अथवा सार्वभौमता ही सुद्धा योग नव्हेत. हे राजा, योग नाना प्रकारचा आहे व त्याची प्राप्ती ज्ञानीजनांनाच होते. योगयुक्त झालेले ज्ञानी जगताविषयी निरीच्छ होतात, आहार आपल्या स्वाधीन ठेवतात आणि ऊर्ध्वरेते होतात. त्रैलोक्याला वश करणारे ते योगी सकल जनांना पावन करतात. त्यांचे हृदय करुणेने पूर्ण असल्यामुळे ते पुष्कळांना योगाचे ज्ञान देतात. ते जीवनमुक्त असतात व परमानंद सागरामध्ये मग्न असतात. डोळे मिटून देखील परब्रह्म आपल्या हृदयामध्ये पाहतात. योगाने वश केलेल्या त्या परब्रह्माचे आपल्या चित्तामध्ये ध्यान करतात. सर्व जीवांना ते स्वतःच्या समान समजतात. कशानं तरी आच्छादन केलेली, कशा तरी अन्नावर निर्वाह केलेली, कोणत्या तरी निमित्ताने आकर्षित झालेली आणि कशाचा तरी आश्रय करून राहणारी, करुणेने ज्यांचे हृदय भरलेले आहे असे ते योगी भूतमात्रावर अनुग्रह करण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर भ्रमण करतात. त्यांनी क्रोध जिंकलेला असतो, इंद्रिये जिंकलेली असतात. ते केवळ देह तेवढा धारण करतात. मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने यांची त्यांना सारखीच किंमत आहे. हे माझ्या प्रिय राजा, अशा तऱ्हेचे महाभाग योगी ज्याच्या योगाने दृष्टीस पडतात असा हा अत्यंत उत्तम योग मी तुला सांगतो, तो ऐक. जो ऐकल्याने पापापासून व भवसागरापासून प्राणी मुक्त होतो. हे राजा, शिव, विष्णू, आदिशक्ती देवी, सूर्य आणि मी यांच्या ठिकाणी भेदबुद्धी नसणे हा जो योग तोच उत्तम योग असे माझे मत आहे. कारण आपल्या लीलेने नाना प्रकारचे रूप धारण करून मीच जगाची उत्पत्ती करतो, पालन करतो आणि संहारसुद्धा मीच करतो. हे प्रिया, मीच महाविष्णू आहे, मीच सदाशिव आहे, मीच महाशक्ती आहे, मीच सूर्य आहे. मीच एक भूतांचा स्वामी, पूर्वी 5 प्रकारांचा झालो. जगताची अधिकरण असलेल्या मला लोक अज्ञानामुळे जाणत नाहीत. अग्नी माझ्यापासून उत्पन्न झाला, उदक पृथ्वी माझ्यापासून उत्पन्न झाली. आकाश, वायू, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्रादी लोकपाल, 10 दिशा, 8 वसू, 14 मनु, गायी, मुनी, पशु, नद्या, समुद्र, यक्ष, वृक्ष, पक्षीगण, तसेच 21 स्वर्ग, 9 नाग, 7 वने, मनुष्य, पर्वत, साध्य, सिद्ध, राक्षस समुदाय हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. मी सर्वांचा साक्षी आहे.
सर्व जग मला दिसते. जग माझ्या चक्षूंचा विषय आहे. मी सर्व कर्मांपासून अलिप्त आहे. निर्विकार, अप्रमेय, अव्यक्त, सर्वव्यापी व अव्यय म्हणजे नाशरहित आहे. हे राजा, अव्यय व आनंदरूपी परब्रह्म मी आहे. माझी माया या सर्व श्रेष्ठ जनांना सुद्धा मोहित करते. ही सर्वदा त्यांना कामक्रोधादी 6 विकारांच्या ठिकाणी अत्यंत युक्त करते. अनेक जन्मांमध्ये हळूहळू या मायापटलाचा त्याग करून प्राणी विषयांच्या ठिकाणी विरक्त झाल्यावर उत्तम अशा ज्ञानयोगाने ब्रह्म पावतो. ते ब्रह्म शास्त्रसंघाताने छेदन करण्यास अशक्य आहे. अग्नीने दहन करण्यास सुद्धा अशक्य आहे. हे राजा, जलाने भिजवण्यास अशक्य, वायूने शोषण्यास अशक्य, या वध करता येणाऱ्या शरीरामध्ये सुद्धा वध करण्यास अशक्य असे हे ब्रह्म आहे. वेदांनी सांगितलेल्या व पुष्पांप्रमाणे मनोहर भासणाऱ्या वैदिक कर्मकांडांच्या वचनांची जे लोक प्रशंसा करतात, जे मूढ वेदांसंबंधी वादामध्ये रत असतात, त्याशिवाय इतर काही आहे असे मानितच नाहीत. जन्ममृत्यूरूपी फल देणारे कर्म सतत करतात. स्वर्गाच्या ऐश्वर्यामध्ये रममान असणारी, ज्ञान नष्ट झालेली, विषयांच्या भोगांच्या ठिकाणी बुद्धी ठेवणारी अशा प्रकारचे जे असतात ते हे राजा स्वतःचे बंधन तयार करतात. ते मंद कर्मपरायण मनुष्य स्वतःला फिरण्यासाठी संसाररूपी चक्र जोडून ठेवतात. ज्याचे जे विहित कर्म असेल ते त्याने मला अर्पण करावे. त्यामुळे त्याचे कर्मबीजांचे मोठे फल देणारे अंकुर तुटून जातील. विज्ञान म्हणजे अनुभवयुक्त ज्ञान साधून देणारी चांगली चित्तशुद्धी होईल. मुनिश्रेष्ठांनी विज्ञानाचेच योगाने श्रेष्ठ असे परब्रह्म जाणले आहे. म्हणून हे राजा, बुद्धिमान मनुष्याने मदर्पण किंवा निष्काम कर्मे करावी. तसेच कोणी अकर्मी होऊ नये. स्वधर्म त्यागीसुद्धा होऊ नये. जर कर्माचा त्याग करील तर सिद्धी पावणार नाही. अगोदर ज्ञानाचा अधिकार नाही. कर्माच्याच ठिकाणी तो योग्य असतो. कर्माने शुद्ध चित्त होऊन जीव आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी अभेद बुद्धी पावेल. हाच योग म्हणून प्रसिद्ध आहे. हाच मोक्षाला साधन आहे. आता मी दुसरा योग सांगतो. हे राजा, तो उत्तम प्रकारचा योग ऐक. पशु, पुत्र, तसेच मित्र, शत्रू, बंधू, सुहृदजन यांच्या ठिकाणी असणाऱ्या बाह्यदृष्टीप्रमाणेच हृदयस्थ दृष्टीने सुद्धा मनुष्याने पाहावे. सुखदुःख तसेच क्रोध, हर्ष, भीती यांच्या ठिकाणी समान असावे. रोगप्राप्ती अथवा भोगप्राप्ती, जय अथवा पराजय, ऐश्वर्याची अप्राप्ती अथवा प्राप्ती, लाभ अलाभ अथवा मृत्यू यांच्या ठिकाणी समान दृष्टी असावी. सर्व वस्तुमात्रांच्या ठिकाणी आत व बाहेर मी सारखा राहिलो आहे असा मला पाहणारा सूर्य, चंद्र, पाणी, अग्नी, शिव, शक्ती, वायू, ब्राह्मण, हृदय, महानदी, तीर्थ, पापनाशक क्षेत्र, विष्णू, सर्व देव, यक्ष, नाग, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी तिर्यगेनी यांच्या ठिकाणी मी स्थित आहे असे सतत जो मला पाहतो त्याला योगवित्त म्हणजेच योगज्ञानी किंवा योगी असे म्हणतात. आपल्याला शब्दस्पर्श इत्यादी अर्थापासून इंद्रिय विवेकाचे योगाने मागे ओढवून घेऊन सर्वत्र समत्वबुद्धी ठेवणे हा योग हे राजा मला संमत आहे. स्वधर्माच्या ठिकाणी चित्त आसक्त असलेल्या मनुष्याला दैवयोगाने व आत्मानात्म विवेकाने जे बुद्धी होते त्या योगाला योग असे म्हणतात. या बुद्धीने युक्त असलेला मनुष्य इहलोकी धर्म व अधर्म या दोहोंचाही त्याग करतो. म्हणून योगाची जोड करून घे. योग म्हणजे विधीपूर्वक कर्मांच्या ठिकाणी कुशलता. धर्म व अधर्म यांच्या फलांचा त्याग करून मन जिंकलेला व इंद्रिय जिंकलेला मनुष्य जन्मबंधनापासून मुक्त होऊन कल्याणाप्रद स्थानाला जातो. जेव्हा मनुष्याची बुद्धी अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या कलुषिततेला आक्रमण करील तेव्हा वेदातील विधिवाक्यादिकांच्या ठिकाणी याला क्रमाने वैराग्य प्राप्त होईल. 3 वेदांनी परस्पर विसंगत अशा रीतीने सांगितलेल्या कर्माच्या ठिकाणी जेव्हा निश्चलत्व म्हणजे स्थानत्व बुद्धीमध्ये निर्माण होईल, म्हणजे 3 वेदांनी सांगितलेले कर्म करण्याविषयी बुद्धी जेव्हा उद्युक्त होणार नाही, म्हणजेच बुद्धीमध्ये निश्चलत्व येईल आणि परमात्म्याच्या ठिकाणी ती बुद्धी स्थिर होईल, त्याला योगाची प्राप्ती होईल. हे प्रिया, जेव्हा बुद्धिमान मनुष्य मनाच्या सर्व इच्छा सोडतो व स्वतःच्या ठिकाणी स्वतः संतुष्ट होतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ
किंवा स्थिर बुद्धी असे म्हणतात. सर्व सुखांच्या ठिकाणी इच्छाहीन, दुःख प्राप्तीचे ठिकाणी उद्वेगहीन, ज्याची भीती क्रोध व काम निघून गेला आहे त्याला स्थिर बुद्धी असे म्हणतात. ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपल्या इंद्रियांचा संकोच करतो, त्याप्रमाणेच योगतत्पर मनुष्याने आपल्या इंद्रियांचे विषयांपासून आकर्षण करावे. ज्याने या विषयांचे सेवन टाकलेले आहे त्या मनुष्याचे विषय परत येत नाहीत, त्यांच्याविषयी इच्छा मात्र परत येते. ही इच्छा ब्रह्मदर्शन झाल्यानंतर पूर्णपणे नाश पावते. हे राजा, शहाणा मनुष्य योगाच्या मार्गाचा किंवा स्थितीचा अवलंब करून वैराग्य प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो, परंतु त्याची इंद्रिये खळबळ करून बळजबरीने त्याचे मन विषयांकडे ओढतात. योग्याने त्यांना ताब्यात ठेवून सर्वदा तत्पर माझ्या ठिकाणी चित्त असलेला व्हावे. ज्याची इंद्रिये नियंत्रित असतात त्याला या लोकी कृतबुद्धी किंवा स्थितबुद्धी असे म्हणतात. विषयांचे चिंतन करणारालाच त्यांच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते, त्यापासून काम उत्पन्न होतो, त्यापासून क्रोध वृद्धी पावतो, क्रोधापासून अज्ञानाची उत्पत्ती होते, त्याच्यापासून स्मृती विभ्रम उत्पन्न होतो, स्मृतीच्या भ्रंशाने बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीच्या नाशापासून तो मनुष्यसुद्धा नाश पावतो. अप्रीती म्हणजे द्वेष किंवा प्रीती म्हणजे राग यांनी रहित अंतकरण स्वाधीन असलेला आपल्या ताब्यात असलेल्या इंद्रियांना जो विषयांचे सेवन करतो तो समाधान पावतो. 3 प्रकारच्या दुःखाचा समाधानामध्ये लय होतो. प्रज्ञेने स्थित म्हणजे स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी असला म्हणजे प्रसन्नचित होतो. समाधान असल्या वाचून बुद्धी नाही, बुद्धीशिवाय भावना नाही, भावने वाचून शांती नाही. हे राजा, शांती वाचून सुख कसे काय असणार? विषयांमध्ये संचार करणाऱ्या इंद्रियरूपी अश्वांना अनुसरून जे मन चालते ते मन पाण्यामध्ये नावेला जसा वायू नष्ट करतो त्याप्रमाणे बुद्धीचा नाश करते. सर्व प्राणीमात्राची जी रात्र तिच्यामध्ये तो कधी निद्रा पावत नाही. या लोकी जेथे ते निद्रा घेत नाहीत राजा, ती त्यांची रात्र होय. ज्याप्रमाणे सर्व बाजूनी उदक सरितानाथाकडे म्हणजे सागराकडे येते त्याप्रमाणे त्याच्याकडे सर्व इच्छा येतात. कोणापासूनही त्याला शांती प्राप्त होत नाही. म्हणून इहलोकी मनुष्याने आपापल्या अर्थांचे म्हणजे वस्तूंच्या ठिकाणी वेगाने गमन करणाऱ्या त्या इंद्रियांचा सर्व प्रकारे रोध करून राहावे म्हणजे त्यांची बुद्धी स्थिर होते. ममत्व आणि अहंत्व म्हणजे अहंकार दोन्ही टाकून देऊन जो सर्व इच्छांचा त्याग करतो तो सतत ज्ञानाच्या ठिकाणी रत होऊन ज्ञानाच्या योगाने मुक्तिप्रत जातो. हे राजा, याप्रमाणे जो दैवयोगाने ब्रह्मज्ञान जाणतो तो तुर्या अवस्थेला पोहोचून जीवनमुक्त पावतो, म्हणजेच या देहामध्येच जिवंत असतानाच मोक्षाचा अधिकारी होतो. या ठिकाणी गणेश पुराणांतर्गत गणेश गीतेतील सांख्य सारार्थ योग नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला.